जुई दाद्या दाद्या चला झाला फोन माझा परत नाही ना हरवला अर्ज तू नाही नाही आणि इकडं आला चला आता आपण सुन्मुख बघण्याचा कार्यक्रम करूया चल ये बस इथे बस शाबास आला हा आरसा आता असा हातात धरून तू इथे बस शेजारी जुई येऊन बसेल तुमच्या दोघांच्या पाठीमागे मी उभा आहे सुन्मुख बघायला ये बाळा ये ये जुई वहिनी 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 जुई बाळा काय झालं? वहिनी काय झालं जुई अगं काय झालं? जुई बाळा जुई बरं झालं काय झालं हे असं कसं झालं बरं? तिला उपासाची सवय नाहीये ना म्हणून असं झालं असेल. तिला आरामाची गरज आहे. नाही नाही पण दाद्या तू आधी डॉक्टरांना फोन कर अरे आधी तिच्या तोंडावर मारायला पाणी तरी आण. हा पाणी पाणी जुई जुई बाळा जुई जुई आला तू आधी डॉक्टरांना घेऊन ये बरं ठीक आहे ते आला तू तिच्या जवळ असायला हवास अशा दिवसात. हा अ, या अशा अचानक चक्कर आलेल्या परिस्थितीत तू तिच्या जवळ असायला हवास असं मला म्हणायचं होतं. जुई जुई बाळा जुई जुई वहिनी वहिनी मी काय म्हणते सोनमुख बघण्याचा हा कार्यक्रम आपण जरा बाजूला ठेवूया का? हो हो चालेल काही हरकत नाही आला तू जुईला घेऊन आतमध्ये जा ओके जुई बाळा आराम कर बरं हो हो जुई
बघितलं जुईताई तुमच्यामुळे उठल्या. माझ्यामुळे तुझ्यामुळे तू हाक मारली म्हणून मी त्याचं मी हळूच हाक मारली होती, तुम्हीच मोठ्याने ओरडलात. आम्हाला जुईताईची काळजी आहे म्हणून तर आम्ही बघायला आलो जुईताईला. आम्हाला हो आम्ही. आम्ही आत येऊ. अरे ती हसली म्हणजे या. चला 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 चला. तुला बरं वाटतंय ना आराम करून की डॉक्टरांकडे जायचंय? नाही नको, मला बरं वाटतंय आता. लग्न आणि पूजेच्या गडबडीत अर्धवट झालेली झोप सुद्धा पूर्ण झाली. हा नाही, झोप झाली पूर्ण हे महत्वाचं आहे. हं. हो नाहीतरी आज कुठं झोप होणार आहे तुमची. जुईताई गेस्ट रूम मधलं तुमचं सगळं सामान आवरून ठेवलंय मी. हो जुई, तू पण आवरून घे, मग तुझं सगळं सामान घेऊन आपण बेडरूम मध्ये जाऊ. दाद्या एवढी काही नाही, ते तू भेट नंतर. हॅलो हॅलो, नंतर भेटायला तुला वेळ मिळेल का पण? चला चला बाहेर चला, जुईताईला आवरायचं. चला 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 हो हो चला 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 काय नाही सगळे. आलात दादा, तुम्ही पण चला. मी हो जुईताईला आवरायचंय, चला पटकन. मी पण हो चला. तो ना पुढे मी आलो. नाही नाही चला चला हो पुढे मी आलो. चला. हो बरं चल. काय ग हे, स्वतःच्या मनाला बघून एवढी दचकतेस काय? माझं मनच हे मान्य आहे मला, पण असं अचानक समोर आल्यावर दचकायला होणारच ना. त्यापेक्षा आलाप तुला तुझ्या खऱ्या रूपात जेव्हा बघेल तेव्हा तो जास्त दचकेल. आता एकांत मिळालाय तर लवकर मंत्र म्हणून घे, जो बेडरूम मध्ये गेल्यावर पुढचे 3 तास. इट मीन्स आता वाजलेत 9. हा, तो पुढे 12 वाजेपर्यंत तू सर्वसामान्य माणूस बनून राहण्यासाठी तुझी मदत करेल. झालं तुझं? आता मी मंत्र म्हणू. मी कुठे अडवले? थँक्यू. ओम राम ह्रीं स्त्रं त्रां स्वं ओम भस. मनुष्य रूपम. Just a moment. Welcome, Mrs. Desai. मिस्टर देसाई, हे कधी केलं आपण आणि मला का नाही सांगितलंस? जर तुला सांगितलं असतं तर सरप्राईज कसा दिला असता? प्लीज.
कसं वाटलं सरप्राईज? खूप छान आहे. आईचा फोन? तुझ्या आईचा फोन? हॅलो आई, बोल ना. अरे आई नाही, मी बाबा बोलतोय. बाबा तुम्ही आईच्या मोबाईल वरून का फोन केलाय? अच्छा, मग माझ्या मोबाईल वरनं करू का? नाही तसं नाही. बोला ना, काय झालं? काय झालं? काही नाही. काय झालंय, अरे आईच्या फोनला रिचार्ज मारलं होतं ना, तर ते नीट झालंय की नाही ते बघण्यासाठी तुला फोन केला. तुला कॉल लागलाय, याचा अर्थ रिचार्ज झालंय व्यवस्थित. बर, ओके, चल, गुड नाईट. ओके. मिसेस देसाई, उदयचा कॉल आहे. हा उदय बोल. हा वहिनी, ते जरा दादाशी बोलायला मिळेल का? एक मिनिट. हा तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? हा उदय बोल. हा दाद्या, अरे तू तुझा फोन ऑफ केला असशीलच ना. तुला आठवण करून द्यायला फोन केला की वहिनीचा पण फोन ऑफ करून ठेव. अरे वा, ग्रेट. झालं तुझं? हा म्हणजे आता तरी झालंय. ठेव मग. जुई, काय? नाही काही नाही. एक मिनिट. एक मिनिट. तुम्ही हे सगळं घेऊन इथे का आलाय? कारण तो इथे आलाय. कोण? तोच जो इथे तिथे पळतो. तो सहजासहजी कोणाच्या हाताला लागत नाही. कधी टेबला खाली तर कधी बेड खाली, आणि त्याच्या विचाराने आपला दम वर खाली. हीच ती वेळ त्याला पकडण्याची, त्याला घेराव घालण्याची, त्याला घरातून बाहेर काढण्याची. पण नेमकं कोण आलंय? उंदीर आलाय. उंदीर कुठे? आपण त्याला शोधूया. मी मदत करते. तू इथे उंदीर आलाय म्हणतात. तुझ्या माहेरचा कोणी माणूस नाही आलाय. एवढी काय एक्साइट होतेस? अरे आलाप, मी एक्साइट होणारच ना, कारण मी पण साप. तू काय? मी एक्साइट होणारच ना, कारण मी साप आणि उंदीर यांना घाबरते. उंदीर आलाय. आला उंदीर आला. आहे ना मी. डोंट वरी वहिनी, आता आम्ही आलोय ना. चला, मिशन उंदीर शोधाशोध. नाही शोधाशोध करायची काहीच गरज नाही, कारण मला माहिती आहे उंदीर कुठे आहे. कुठे? तुमच्या डोक्यात, जो ह्या वेळेला तुम्हाला इथे माझ्या बेडरूम मध्ये घेऊन आलाय. ते उंदीर शोधायची काहीच गरज नाही. मी बघतो उंदराचं काय करायचंय. हा चला, आता उशीर झालाय ना. दादा, तुम्हाला एकट्याला नाही जमणार हो. अरे नाही जमेल, काही नाही होणार. गुड नाईट. बाय. आता फक्त मिसेस देसाई, लाजताय तुम्ही?
ट्रस्ट मी, कोणी आपल्याला डिस्टर्ब नाही करणार, कोणी आपल्याला कॉल नाही करणार, ना कोणी डोरवर नॉक करणार. आता फक्त तू आणि मी, तू. आला तू. मी आधीच बोललो होतो नंतर काही सांगायचं नाही म्हणून. मी पण बोलले होते एकट्याला जमणार नाही म्हणून. सॉरी. हे काय ती पाले टाकाली. काय आहे हे? तो सरपटणारा प्राणी आहे ज्याला दादा घाबरतो खूप. पण हा खोटा आहे. खोटे पाल पाल खोटे बाबा, ती पाल खोटी होती. आणि प्लीज, आलाप सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घेऊ नका. आणि आलाप, तू सुद्धा आता सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरणं सोड. वहिनी ऍक्च्युली यात चूक माझी आहे. ही सगळी आयडिया माझी होती. हो का? पण चांगली होती. आय एम सॉरी. मी पण सॉरी. कारण चिडण्याची फिल्मीगिरी जरा जास्तच केली ना मी. आपण या दोघांची विकेट घ्यायला गेलो तर जुईने आपल्यालाच क्लीन बोल्ड केला. चला मग आता आम्ही निघतो. आमच्या इथं काहीच काम नाही. जी बाळा, आता नाही या तुला त्रास देणार आम्ही. बाबा हो, त्रास कसला? त्रास नाही ना काही. मग थांबतो थोडा वेळ इकडेच. नाही नको, लेट झालं ना, उशीर झाला. उद्या आता जायला हवं, झोपायला हवं. चला खाली जाऊन उंदीर शोधू आपला. हा? चला दादा. हो हो. बाय. हम थोड़े टेढ़े हैं लेकिन दिल वाले हैं. हैप्पी हनीमून. ओ मिसेस देसाई, तीन तास संपले. आता लांब राहायचं. हा